लाडकीच्या निधीसाठी महायुतीत बिघाडी. दादांच्या कार्यपद्धतीवर शिंदे गटाची नाराजी. विश्वासात न घेतल्याचा शिंदे गटाचा आरोप. की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. ऐकलत, लाडक्या बहिणीच्या निधीवरून महायुतीत खडाजंगी सुरू आहे. त्यातच अजित पवारांनी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटींचा निधी वळवल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. मात्र निधीच्या खर्चावर खुलासा करताना अजित पवारांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून शिंदे गटाला टोला लगावलाय. काही जण जाणीवपूर्वक आपलं सरकार आल्यापासून पद्धतशीरपणे बदनामी करण्याचा प्रयत्न करतात. काही आपला संबंध नाही. काहींनी काय स्टेटमेंट केलं की सामाजिक न्याय विभागावर अन्याय केला, अजित पवारांनी बजेट कमी केलं. कधी कधी काही जण बातम्या सोडतात की अजित पवार पैसे सोडत नाही. अरे पैसे सोडत नाही काय, माझ्या खिशात पैसे घेऊन बसलोय. अजित पवारांनी शिंदे गटाला डिवसल्यानंतर आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावलेंनी अजित पवार निधी वळवताना शिंदे गटाच्या मंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याचं म्हटलंय. तर हा वाद जास्त वाढण्याची शक्यता असल्यानं चंद्रशेखर बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या मंत्र्याचा जर निधी थांबवला काही कारण असतो किंवा काय, तर ते मला असं वाटतंय की काही गोष्टी, मी जर मंत्री आहे आणि माझ्या जर खात्यातला काही निधी जर थांबवायचा असेल तर आम्हाला पण विश्वासात घेणं गरजेचं आहे. ह्या अशा अडचणी आहेत या राज्याच्या, आणि त्याच्यामुळे थोडं आपण समजून घेणं गरजेचं. आम्ही समजू शकतो ना की ज्या अर्थी आम्ही लाडक्या बहिणींना सांभाळतो आहे, ज्या अर्थी ते पैसे आम्हाला द्यावेच लागत आहेत, त्या अर्थी थोडा निधीला पण किंवा इतरही फंडिंगला थोडी कात्री बसते. नाही, साहजिक आहे की माननीय अजितदादा आणि आम्ही सर्व बसून ज्या डिपार्टमेंटला जो निधी देय आहे त्या डिपार्टमेंटला अजितदादा नेहमीच त्या मंत्र्यांना बोलून चर्चा करत असतात. मागच्या वेळी बजेटच्या वेळी अजितदादांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्यांना बोलून कुठल्या डिपार्टमेंटची काय रिक्वायरमेंट आहे त्यांचं संपूर्ण डिपार्टमेंट आणि मंत्री असेच मंत्रालयात बोलून त्या ठिकाणी निधीचं वाटप केलं होतं. खरं तर लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली. मात्र महायुती सत्तेत आल्यानंतर तिजोरीवरचा भार कमी करण्यासाठी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचा सपाटाच लावला. सरकारनं 10 लाख लाडक्या बहिणींना वगळलंच नाही तर लाडक्या बहिणींच्या निधीत 10,000 कोटींची कपात केली. एवढं करूनही निधीचा मेळ न बसल्यानं सरकारनं सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवलाय. त्यामुळे महायुतीत संघर्षाची ठिणगी पडली. त्यामुळे आता शिंदे गटाच्या मंत्र्यांना निधी देऊन अजित पवारांकडून या वादावर पडदा टाकला जाणार की हा वाद आणखी तीव्र होणार, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.